शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी रमण गोविंदा गोविंदा गोविंदा। आज अक्षय तृतीया आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आणि आपण श्री विष्णू सहस्रनाम या श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या भाष्याच्या आधारे या ग्रंथातल्या 1000 नावांचा क्रमाने आपण विचार करत आहोत। आज आपल्यासमोर श्लोक क्रमांक 19 आहे आणि या श्लोकामध्ये एकंदर 8 नाव आहेत। श्लोक म्हणू आपण एकदा आणि मग एक नावाचं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया। महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश्य वपुः श्रीमान् मे आत्मा महादृधृक्। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। 8 नावांचा विचार करताना पहिलं नाव आपलं महाबुद्धीर असे येणार आहे। या श्लोकातल्या पहिल्या 4ही नावांना महाशब्द व्यासमहर्षींनी योजलेला आहे। म्हणजे मोठा त्याचा अर्थाने घेऊ आपण। मोठा, श्रेष्ठ, सर्वात जास्त, महाबुद्धीर, महावीर्यो, महाशक्तीर, महाद्युतिः ही पहिली 4ही नावं पहिल्या चरणातली या श्लोकामधली यांची सुरुवात महाशब्दाने होते। अगदी सुरुवातीला श्रीमद आद्य शंकराचार्यांनी भाष्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आणि व्यासमहर्षींनी जे श्लोक लिहिले त्याचा अनेक वेळा उल्लेख त्यांनी भाष्यात केला आहे। यानी नामानी गौनानी विख्यातानी महात्मनः ऋषिभिः परिगीतानी तानी वक्ष्यामि भूतये। मी काय सांगतो तुम्हाला हे की अनेक ऋषींनी जे पूर्वी गायलेलं आहे, नवीन काही सांगत नाही। अनेक ऋषींनी हे नाम घेऊन त्याचा अनुभव घेतलेला आहे। विख्यातानी महात्मनः ऋषिभिः परिगीतानी तानी वक्ष्यामि भूतये, अशी ही सगळी दिव्य नामं मी आता तुम्हाला सांगतो असं भीष्मांनी युधिष्ठिराला म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर मग 1000 नावांचा प्रारंभ झाला। आपले 18 श्लोक पहिले झाले। आज 19व्या श्लोकातलं पहिलं नाव श्लोक म्हटलंय आपण। महाबुद्धिर महावीर्यो महाशक्तिर महाद्युतिः अनिर्देश्य वपुः श्रीमान् मे आत्मा महादृधृक्। ह्या 8 नावांपैकी पहिल्या चरणात 4 नावं, त्यापैकी महाबुद्धी हे नाव पाहू आपण। आधी बोललो आहे की 4ही पहिल्या चरणातल्या नावांच्या आधी महा म्हणजे अनोरणीयान, महत्वमहीयान, मोठा, श्रेष्ठ, उच्च दर्जाचा, फार मोठा असा महाशब्दाने निर्देश होतो। असे 4 भगवंतांच्या शक्ती म्हणा, बुद्धी, वीर्य, शक्ती आणि द्युती चौघांनी महा असं म्हटलंय। म्हणजे फार मोठा आहे, फार मोठा आहे, फार मोठा आहे। इतरांच्या तुलनेत आहेच, पण ज्याची तुलनाच कोणाशी होत नाही त्यामुळे अत्यंत मोठं ते आहे। पहिल्या नावाचा विचार या श्लोकातला करूया। महाबुद्धीः भगवंतांचं या श्लोकातलं पहिलं नाव, 19व्या श्लोकातलं पहिलं नाव महाबुद्धी असं आहे। याचा अर्थ याच्यापेक्षा अधिक बुद्धिमान कोणीही नाही। जितका बुद्धिमान परमात्मा आहे ना, इतकं बुद्धिमान कोणीच नाही। आपल्याला असं माहिती आहे, नेहमी आपण बुद्धिमतां वरिष्ठम असं हनुमंताविषयी आपण बोलतो, किंवा भगवान गणपती, श्री गणपती हे तर बुद्धीचेच देवता आपण मानतो, ते बुद्धिमानच आहेत, प्रश्नच नाही। परंतु हे सुद्धा श्री विष्णूंचेच अंश आहेत। श्री विष्णू म्हणा, भगवान महादेव म्हणा, या ब्रह्मदेव हे 3 ईश्वर आहेत की नाही। मग साक्षात शंकराचा अवतार मारुती, तो शंकरांचा अवतार आहे। शंकर आणि विष्णू यांचं ऐक्य आहे। शिवस्थिरदयम विष्णू, विष्णुस्थिरदयम शिवा। हनुमानी बुद्धिमान आहेत, गणपती बुद्धिमान आहे, पण या ठिकाणी भगवान श्री विष्णूंचं एक नाव महाबुद्धीर असं आहे।
सर्वात बुद्धिमान असा त्याचा अर्थ घेऊ आपण. तुकोबारायांचा एक अभंग आहे, देव चतुर चतुर, देव चतुर चतुर जाणून अंतर वर्तत असे. त्या देवाला त्यांनी चतुर चतुर म्हटलं आहे. आणि चतुर असणं, एखादी व्यक्ती चतुर आहे, बुद्धिमान आहे, हे त्याच्या बुद्धीचं लक्षण आहे. चतुरता हे बुद्धीचं अंग आहे. आपल्याला व्यावहारिक क्षेत्राचा जर विचार केला तर अकबराचा नवरत्न दरबार माहिती आहे, तर बिरबल आहे, अतिशय बुद्धिमान आहे. आणि बिरबलांच्या बुद्धीच्या चातुर्याच्या कथा आपल्याला बालपणापासून माहिती आहे. लहान मुलांसाठी विशेषतः त्या प्रसिद्ध असतात, पण मोठ्यांनी जर त्या वाचल्या, त्या तात्पर्यातला अर्थ जो आहे त्याला मोठ्यांना पण ग्रहण करता येतो. पण देव चतुर चतुर असं तुकोबाचे म्हणतात, अतिशय बुद्धिमान, महाबुद्धिमान. आणि याचा अर्थ आचार्यांनी दिला की याच्यापेक्षा बुद्धिमान कोणीच नाही. सर्व बुद्धिमत्तांमध्ये जो अत्यंत वरिष्ठ श्री विष्णू नारायण, म्हणून त्याचं नाव, पहिलं नाव महाबुद्धिर असं केलेलं आहे. इतका बुद्धिमान की त्याच्या पुढे सगळे फिक्के पडतात. एखादा पुराण ग्रंथामधला दाखला आपण थोडक्यात उदाहरण म्हणून पाहू. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की हिरण्यकश्यपूने फार तपश्चर्या केली आणि असा काही वर ब्रह्मदेवाकडून मिळवला की त्याला कुणाकडूनच मरण नको, त्याला खरं अमरच व्हायचं होतं. पण ब्रह्मदेव त्याला म्हणाले की अमर तर नाही करता येत कुणाला, तू असं काही माग की मला याच्यापासून मृत्यू नको, याच्यापासून मृत्यू नको. मग त्याने बऱ्याच गोष्टी मागितल्या, आत नको, बाहेर नको, जमिनीवर नको, आकाशात नको, दिवसा नको, रात्री नको, अस्त्राणी नको, शस्त्राणी नको, वगैरे वगैरे. पशुपासून नको, पक्ष्यांपासून नको, माणसापासून नाही, देवापासून नाही, अक्षरा नाही, गंधर्व नाही, असं त्यांनी पुष्कळ वर मागितला. आणि मग त्यानंतर त्याची पूर्ण कथा आपल्याला नाही पाहिजे, पण इतक्या सगळ्या त्याच्या अटी, ज्या अटींना ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटलं, मग आता तरी तो जर उन्मात्त होतो आहे, छळतो आहे, तर भगवंतांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे विनाशायाच्या दुष्कृताम भगवान अवतार घेतात, त्याला नष्ट तर केला पाहिजे. कारण तो स्वतः विष्णूंशी तुलना करतोय, त्याला त्रैलोक्याचा स्वामी स्वतःला म्हणून घ्यायचं आहे. आणि मग ब्रह्मदेव विष्णूंकडे गेले, सगळे देव गेले की याला असा असा वर दिला आणि आता उन्मत्त झाले, तुम्ही पहा आता काय करायचं, तुम्ही काळजी नका करू म्हणाले. मग भगवंतांनी पुष्कळ चिंतन विचार केला. महाबुद्धिर याचा अर्थ पाहतोय आपण. ब्रह्मदेवांनी दिलेल्या वरातल्या सगळ्या अटी पूर्ण करून तो संपला तर पाहिजे. आणि म्हणून भगवंतांनी पुढे नरसिंह अवतार घेतला. अर्धा मनुष्य अर्धा सिंह, सगळ्या अटी, आत नाही, बाहेर नाही, दिवसा नाही, रात्री नाही, शस्त्रांनी नाही, अस्त्रांनी, कोणापासून नाही, हे सगळ्या अटी पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी आजपर्यंत सृष्टीच्या इतिहासात असा प्राणीच जन्माला आला नाही किंवा ब्रह्मदेवाने निर्माणही केला नाही, यासाठी अशी काय बुद्धी वापरली, इतकं चातुर्य वापरलं की हे कोणीही वापरू शकणार नाही. हे फक्त विष्णूंचंच सामर्थ्य आहे. कारण जितके अवतार होतात ना, ते भगवान श्री शंकरांचा विष्णूंना आशीर्वाद आहे, म्हणजे वर आहे की विष्णू दुष्टांना संपवण्याकरता आणि भक्तांच्या भल्यासाठी किंवा भक्तांना सांभाळण्यासाठी तूच नेहमी अवतार घेशील. ब्रह्मदेवाला अवतार घेता येणार नाही, ही शिवपुराणात कथा येते. त्याप्रमाणे विष्णूंना अवतार घेण्याचं सामर्थ्य भगवान महादेवाने दिलेलं, त्यांनी ते वापरलं. नरसिंहाचा अवतार घेतला, खूप बुद्धिमत्ता त्यात त्यांनी प्रगट केली आणि सगळ्या अटींचं पालन करून नरसिंह झाले. पुढे हिरण्यकश्यपूला त्यांनी वध केला, ठार केलं किंवा उद्धार केला. भगवंतांच्या महाबुद्धीसाठी आपण फक्त उदाहरण म्हणून पाहिलं. आपण पुराण ग्रंथांमध्ये अनेक कथा लीला पहा. भगवान नेहमी स्वतः अतिशय बुद्धिमानच आहेत. स्वतः ईश्वर म्हणून बुद्धिमान आहेतच, पण ते जेव्हा अवतार घेतात तेव्हा ते सगुण साकार होतात. अवतारापेक्षा एक पायरी खाली येतात. त्या अवतारात सुद्धा ते अतिशय बुद्धिमत्तेचा वापर करून दुष्टांचा संहार करीत असतात. म्हणून भगवंतांचं पहिलं नाव या श्लोकामधलं महाबुद्धिर असं आहे. महावीर्य, वीर्य शब्दाचा अर्थही पहिल्या शब्दासारखाच येतो, फक्त अर्थामध्ये थोडी भिन्नता आहे. तिथे शक्ती आहे, इथे वीर्य याचा अर्थ पराक्रम. शक्ती आणि पराक्रम यामध्ये शास्त्राने काही फरक मानला आहे. वीर्य या शब्दाचा अर्थ पराक्रम असा होतो. म्हणजे त्याचा निर्गुण निराकाराचा विचार केला तर त्याचा सगळ्यात मोठा पराक्रम आचार्यांनी म्हटलं हा आहे की तो निर्गुण निराकार आहे, पण एक अवस्था खाली येऊन, एक भूमिका खाली येऊन
तो विश्वनिर्मिती करायला लागतो. विश्वनिर्मितीचं त्याचं कार्य हेच महावीर्याचं कार्य, महापराक्रम. भगवंतांचा सर्वात मोठा पराक्रम कोणता असेल? निर्गुण निराकाराविषयी हे नाव निर्गुण निराकाराविषयी आणि सगुण साकाराविषयी दोन्हीच्या दृष्टीने चिंतन आचार्यांनी केलं आहे. निर्गुण निराकारासाठी या सृष्टीची निर्मिती करणं, सगुण साकार हे विश्व निर्माण करणं, हेच त्याचं फार मोठा पराक्रम मानला आहे. एवढा मोठा पराक्रम खरंच पराक्रम आहे का नाही? केवढं विश्व आहे, इतका मोठा सूर्य, एक नाही अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्याला म्हणतात. कितीतरी दिविसूर्य सहस्रस्य असं वर्णन आहे ना. तर हे सगळं त्याच्या पराक्रमाचं म्हणजे वीर्याचं वर्णन आहे. आणि ही सगळी सृष्टी निर्मिती हेच ज्याचा सर्वात मोठा पराक्रम आहे. निर्गुण निराकार परमात्म्याला मानलं, त्याच्या अनुषंगाने विचार केला तर सृष्टीची निर्मिती हेच त्याचं महावीर्य. आणि म्हणून श्रीमद भागवतामध्ये एक चरण येतं, एक श्लोक आहे, आद्योवतार पुरुष परस्य, असं त्याच्याविषयी वर्णन येतं की या परमात्म्याचा पहिला अवतार आद्योवतार पुरुष परस्य, त्याचा पहिला अवतार म्हणजे विश्वच आहे. भगवंतांचा पहिला अवतार कोणता असा जर कोणाच्या मनात प्रश्न आला तर त्याचं उत्तर भागवताने दिलेलं आहे. ही सगळी डोळ्याने दिसणारी सृष्टी, दिसणारी पण अदृश्य पण, कारण दृश्य पण सृष्टी असते, अदृश्य पण काही सृष्टी असते. हे दोन्ही सुद्धा निर्गुण निराकारापेक्षा दोन्ही भिन्नच आहेत, वेगळेच आहेत. निर्गुण निराकारामध्ये दृश्यही नाही, अदृश्यही नाही, काहीच नाही, संकल्पनाच नाही, नाहीच. पण आहे आहे आहे, फक्त सत्ता मात्र, सत्ता मात्र स्वरूपात्मा श्रुतीच आहे. म्हणून फक्त सृष्टी निर्माण होणं हाच त्याचा एक पराक्रमच आहे. म्हणून महावीर्यो शब्दाच्या अर्थाने आचार्यांनी निर्गुण निराकाराच्या अंगाने म्हटलं आहे सृष्टी निर्मिती हाच त्याचा सगळ्यात मोठा पराक्रम आहे. त्याच्याशिवाय दुसरा कोणी करू शकेल का? कारण सृष्टीच्या निर्मितीला फक्त ईश्वर कारण आहे. निर्गुण निराकार परमात्माच्या मनात फक्त एकोम बहुश्याम प्रजायेय असा संकल्प आला, हाच मूळ संकल्प, यालाच मूळ माया म्हणतात. आणि त्यातून माझ्या सृष्टीची निर्मिती झाली. मग सृष्टी निर्मिती करताना जेव्हा तो एक भूमिका खाली येऊन ईश्वर होतो त्यावेळेला त्याला मायेचं सहाय्य घ्यावं लागतं. ही सृष्टी निर्मितीची प्रक्रिया सर्व धर्मग्रंथांमध्ये येते. आणि मग एकदा तो सृष्टी निर्मिती झाल्यावर ईश्वर झाला, पुढे मग अनेक वेळा त्याला अवतार धारण करावं लागतं. कारण मग त्या अवतारांशिवाय सृष्टीमधले दुष्ट सुष्ट शक्ती या उन्मत्त होतात. त्या संपवायच्या कशा? ते संपवायचं सामर्थ्य महावीर्य असल्यामुळे फक्त भगवंतामध्ये आहे. सगळ्या अवतारांचं आपण वर्णन नाही करणार आहे, पण रावण आहे, कुंभकर्ण आहे, शिशुपाल आहे, दंतवक्र आहे, इकडे कंस आहे, चाणूर आहे, मुष्टिक आहे. प्रत्येक अवतारात किती मोठे मोठे, हिरण्यकश्यप, हिरण्याक्ष, किती दैत्य. 10 अवतारांचा जर आपण विचार केला किंवा इतरही अवतारांचा, तर भगवंतांनी किती किती मोठे मोठे पराक्रम केले असं वर्णन आहे रामकथेमध्ये. पंचवटीमध्ये खरदूषणांच्या आधी, त्यांचा वध करायच्या आधी, या खरदूषणांनी रामांच्या अंगावर 14,000 राक्षस पाठवले. राम लक्ष्मणाला म्हणाले, तू थांब, जानकीचं रक्षण कर, गुहेत बैस, मी यांचा सामना करतो. आणि एकट्या प्रभू रामचंद्रांनी 14,000 राक्षस जे खरानी पाठवलेले आहेत यांचा एकट्याने समाचार घेतला. नुसता समाचार नाही घेतला, त्यांचा वध केला असं वर्णन रामायणामध्ये येतं, कोणत्याही रामायणाच्या अगोदर. हा पराक्रम आहे, इतका अमोघ वीर्य त्याचं आहे, महावीर्यो. आणि त्यामुळे भगवंतांनी विविध अवतार धारण करताना जी शक्ती वापरली, जे शौर्य प्रगट केलं, त्याचा नाव त्याचा महावीर्य आहे. आणि ज्याचा पराक्रम अत्यंत श्रेष्ठ आहे, कुणापेक्षाही इतका पराक्रमी. दैत्य सगळे पराक्रमीच आहे, पण सृष्टी निर्मिती त्यांना कुठे करता येते? त्यांचा दुष्टपणा इतकाच की त्राई त्राई माम करा, यज्ञाचा विध्वंस करा, स्त्रियांचा अपहार करा, सज्जनांचा छळ करा, इत्यादी इत्यादी इत्यादी. आणि विष्णूंची तुलना करा, इतकाच त्यांचा पराक्रम. परंतु भगवंतांचा हा पराक्रम यांच्यापेक्षाही वरचढ, म्हणून महावीर्यो त्याचं नाव. आणि मुळात आचार्यांनी म्हटलं सृष्टी निर्मिती हेच त्याचं सर्वात मोठा पराक्रम आहे, कधीही जरी विचार केला तरी. तिसरं नाव या श्लोकातलं येत आहे महाशक्ती. साधारणपणे महाबुद्धी, महावीर्य, महाशक्ती, महाद्युती ही साधारण एका गुणधर्माचेच सगळे नाव आहेत. आणि भगवंतांच्या गुणवाचक क्रिया ज्या आहेत त्याची नाव आहेत असं आचार्यांनी वर्णन केलं आहे. कारण आपण पहिल्या दिवशी पाहिलं आहे की भगवंतांचे काही सर्वनाम आहेत, काही नाम आहेत, काही क्रियाविशेषण आहेत, काही गुणवाचक नाम आहेत,
काय अवतारांमधली नावे, जसं नारसिंह वपु श्रीमान केशव पुरुषोत्तम हा श्लोक येऊन गेलाय, ते अवताराचं वर्णन करणार आहे. रामो विराजो विरजो, राम शब्द आलेला आहे. ही अवतारांच्या नामांची त्या अर्थाने ती नावं आहेत. आता जी नाव आहे महाशक्ती, ही वीर्य म्हणजे पराक्रम आणि शक्तीचा खरा अर्थ केला आचार्यांनी. शक्ती याचा अर्थ शक्यता, शक्तीचा अर्थ आपण सामर्थ्य असं म्हणतो, बरोबर आहे, पण आचार्यांनी अर्थ केला शक्यता. भगवंताजवळ मुळात 3 शक्ती आहेत, आपल्याला माहिती आहे. त्यांना महाशक्ती नाव त्यांचं का आहे, यासाठी आचार्यांनी वर्णन असं केलं आहे की भगवंतांजवळ म्हणजे श्री विष्णूंजवळ, इथे श्री विष्णूंची नावं आपण म्हणतो आहोत, श्री विष्णूंजवळ 3 शक्तींचा उल्लेख अनेक धर्मग्रंथांमध्ये येतो. एक कर्तुम, एक अकर्तुम, एक अन्यथा कर्तुम. पुन्हा ऐकून घे नाव आपण. ही तिन्ही भगवंतांजवळ 3 शक्ती असतात असा उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये आहे. एक कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम. याचा नेमका काय अर्थ होतो याचं प्रतिपादन खूप छान केलं आचार्यांनी. तसं मुळात भगवंतांजवळ 2 शक्ती आहेत, त्याच्यात 3चा विस्तार यांनी केलेला आहे. पण एक काहीही तो करू शकतो ही एक शक्ती आहे, आणि तो काहीही करत नाही पण त्याची शक्ती आहे. अशा 2 मानल्यात आचार्यांनी. निर्गुण निराकार स्वरूपात तो काहीच करत नाही, त्याची शक्तीच आहे काही झालं तरी, आणि तो काहीही करू शकतो. अगदी लीलेनी गोवर्धन सुद्धा करांगुलीवर उचलू शकतो, ही करण्याची शक्ती. कर्तुम, भगवंतांच्या देवाच्या 3 शक्तींचा आपण विचार करतो आहोत. कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम. आणि या 3 शक्तींचा आपण थोडा विस्ताराने आता या नावाच्या अनुषंगाने विचार करणार आहोत. कर्तुम म्हणजे एखादी गोष्ट करणं शक्य आहे, म्हणून आचार्यांनी शक्ती शब्दाचा जो अर्थ दिला आहे शक्यता असा दिला. म्हणजे एखादं काम करण्याची शक्यता जर एखाद्यामध्ये असेल तर त्याला कर्तुम शक्ती असं म्हणतात. जसं माझा नातू आहे पुण्याला, त्याला जर म्हटलं की आपण खाली क्रिकेट खेळू, तू खेळू शकतो का? तो म्हणजे आजोबा तुम्ही बॅटिंग करा, मी फास्ट बॉलर आहे टीममध्ये, मला फास्ट बॉलिंग करण्याची शक्यता आहे, मला येते, फास्ट बॉलिंग शिकवली आहे मला. आणि म्हणून कर्तुम, जे करता येणं शक्य आहे, जे करता येणं शक्य आहे ते जो करू शकतो करतो, त्याला कर्तुम शक्ती म्हटलेलं आहे. दुसरी आहे या कर्तुम सृष्टीतले कर्तुम शक्तीचे जे उदाहरण आचार्याने दिलेले आहेत. कर्तुम म्हणजे तो सहज करू शकतो अशी कामं. त्यातलं पहिलं कार्य देवाचं दिलेलं आहे, ईश्वराचं कार्य दिलं आहे. हे सगुण निराकार परमात्म्याचं वर्णन सुरू आहे ईश्वर भूमिकेतल्या. त्याचं वर्णन केलेलं आहे की तो सृष्टीरचना नेहमी नेहमी करतो, हे जग निर्माण करतो, चंद्रसूर्य निर्माण करतो, अंतरिक्ष तारांगण समुद्र नद्या निर्माण करतो. हे जे विश्व निर्माण करण्याची त्याची जी क्षमता, सामर्थ्य किंवा शक्ती त्याची जी आहे, याला कर्तुम शक्तीचा पहिला अंग म्हटलं आहे. कर्तुम शक्तीचं दुसरा अंग आचार्यांनी मांडलं आहे धर्मसंस्थापना करतो. धर्मसंस्थापना अर्थाय संभवामी युगे युगे. 3 शक्तीपैकी कर्तुम शक्तीचा विचार आपण करतोय सध्या. तो धर्मसंस्थापना करू शकतो, सृष्टी उत्पन्न करू शकतो. 3 सृष्टी उत्पन्न करण्याबरोबर त्याचं जे मुख्य कार्य आहे परित्राणाय साधूनाम, तो भक्तांचं रक्षण करू शकतो. जसं प्रल्हादाचं रक्षण करण्याकरता नरसिंह अवतार घेतला, मगाशी उल्लेख पाहिला आपण. भक्तांसाठी येतो. माऊलींनी याचं ज्ञानेश्वरीत छान वर्णन केलं याच श्लोकावर भाष्य करताना. तेवेळी आपुलेचेली कैवारे, साकारू होऊन मी अवतारे, अधर्माची अंधारे पळून लावेश घाल्या. श्रीराम भक्तांसाठी येतो मी. भगवंतांचा अवतारच कधी कधी फक्त भक्तासाठी होतो. म्हणून या 3 कर्तुम शक्ती ज्या मानलेल्या आहेत त्याचे 3 आचार्यांनी जे भेद सांगितले आहेत. एक सृष्टी रचना, धर्मसंस्थापना आणि भक्तांचं रक्षण करणं. भक्तांचं रक्षण करण्याची जबाबदारी त्याची आहेच, त्याचं ब्रीदवाक्य आहे, आणि त्याचबरोबर शक्ती पण त्याची आहे. म्हणून भक्तांचं रक्षण करण्याकरता तो कोणताही रूप धारण करू शकतो, ही त्याची महाशक्ती आहे. त्यातलं एक अंग कर्तुम अंगाने आपण पाहतोय. कर्तुम अकर्तुम नंतर पाहू. बघा, जेव्हा हिरण्यकश्यप अत्यंत उन्मत्त झाला ब्रह्मदेवाचा वर मिळाल्यानंतर, तेव्हा सगळे विष्णूकडे गेले. भगवान विष्णूंना म्हणाले अवतार घ्या. ते म्हणाले आत्ताच नाही घेणार मी, पण ज्या वेळेला माझा प्रिय भक्त प्रल्हाद याला छळेल, त्याला मारण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा मी हा अवतार फक्त माझ्या भक्ताचं रक्षण करण्याकरता घेणार आहे. याला समजतं तर मी करीन,
पण माझ्या प्रिय भक्त प्रल्हादाचा मुलगा, त्याला जेव्हा हा अत्यंत छळेल तेव्हा मी अवतार घेईल. म्हणून 3 अंगांनी आचार्यांनी जी मांडणी केली, कर्तुम, सृष्टीरचना, धर्मसंस्थापना आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी भगवान जेव्हा शक्यता नाही, ज्या शक्तीने अवतार घेतात, या शक्तीला त्यांची कर्तुम शक्ती म्हटलं आहे. अकर्तुम दुसरी शक्ती आहे भगवंतांची. महाशक्तीचा विचार करताना 3 शक्तींचा विचार आचार्यांनी केला आहे. दुसरी शक्ती आहे अकर्तुम, म्हणजे न करण्याची शक्ती, की एखादं काम करणं त्याला सहज शक्य आहे पण तो करत नाही. जसं ते काम निश्चित न करण्याची शक्ती, की जसं भगवंतांनी प्रल्हादाला आगीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला हिरण्यकश्यपूंनी. अकर्तुम शक्ती शिकतो आपण. भगवंतांनी अग्नी वास्तविक प्रल्हादाला जाऊ शकला असता, आपल्यासारखा देहधारी आहे ना, पण भगवंतांनी ह्या शक्यतेच्या द्वारे अकर्तुम शक्ती वापरून प्रल्हादाला अग्नीपासून संरक्षण केलं. दुसरा आचार्याने दृष्टांत दिला मीराबाईंचा. तिला विष दिलं. काही विरोधी लोकांनी, तिचा मत्सर करणाऱ्या लोकांनी, द्वेष करणाऱ्या लोकांनी किंवा अनेक काही हेतूंनी मीराबाईंना त्यांच्या जीवनामध्ये विष प्यायला दिलं, अशी कथा आहे. तिला विषापासून वाचवलं. वास्तविक विषापासून ती सहज मृत होऊ शकली असती, देह संपू शकला असता, पण भगवंतांनी विषाच्याही सामर्थ्याला विरोध होईल असं वागले, अग्नीच्या सामर्थ्याला विरोध असं वागले. आणि ते नियम, अग्नीचा दाहकपणा, जाळून टाकण्याचा सुद्धा गुणधर्म भगवान थांबवू शकतात, अग्नीचा, विषाचा सुद्धा. आणि तिसरं म्हटलं आचार्यांनी, प्रकृतीचे जितके नियम भगवंतांनीच लावून दिलेले आहेत. या प्रकृतीला नियम आहे. प्रकृती म्हणजे मायाच, पण प्रत्यक्ष माया जेव्हा कार्यान्वित होते तिला प्रकृती म्हणतात. ती जड जरी असली तरी ईश्वराचं अधिष्ठान असल्यामुळे ती सतत कार्य करत असते. वेगळे तिचे गुणधर्म कार्य असतात. पण प्रकृतीच्याही कार्यांना जो थांबवू शकतो, प्रकृतीच्या कार्यांनाही जो थांबवू शकतो, ती शक्ती ज्याच्यात आहे त्याला अकर्तुम शक्ती म्हटलं आहे. होऊ शकलं असतं, पण भगवंतांनी मीराबाई सहज मृत होऊ शकत होत्या विषाने, प्रल्हाद जाऊन जाऊ शकत होते. कारण प्रकृती संहारात्मक कार्य करते एखाद्या वेळा, पण भगवंतांजवळ ती क्षमता आहे की प्रकृतीच्या कार्यालाही विरोध करून थांबवू शकतात. ही अकर्तुम शक्ती आहे भगवंताची. आणि आचार्यांनी महाशक्तीच्या अंतर्गत शक्तीचे जे 3 प्रकार केलेले आहेत, त्यातला तिसरा प्रकार आहे अकर्तुम. म्हणजे खरं म्हणजे जे काम जसं व्हायला पाहिजे त्याच्या अगदी उलटं करणं, याला अकर्तुम शक्ती म्हटलं आहे. आणि उदाहरण दिलं आचार्यांनीच, की एखाद्या म्हाताऱ्याला तरुण करणं. वृद्ध व्यक्ती आहे, मग ते प्रकृतीच्या नियमाप्रमाणे वृद्ध माणूस, म्हातारा झालेला माणूस पुन्हा तरुण नाही होऊ शकत. पण आपल्याला कथा करायची माहिती असेल, विस्ताराने नाही पाहिजे आपल्याला, फक्त उल्लेख करून आपण जाऊ पुढे. राजा ययातीची कथा येते श्रीमद भागवतामध्ये. त्याला शुक्राचार्यांचा शाप होता इत्यादी कथा विस्ताराने नको आहे. पण तो आधी तरुण झाला, मग दग्ध म्हातारा झाला, आणि मग आपल्या मुलांपैकी कोणी हे माझं वार्धक्य घेईल का असं विचारल्यानंतर यदुराजाने ते घेतलं. मग पुढची कथा आहे. पण तो वृद्धही होऊ शकला, म्हातारा होऊ शकला. प्रकृतीचा नियम कसा आहे की एखादी व्यक्ती बालपणापासून तारुण्यात, यौवनात, प्रौढावस्थेत वृद्ध होते, मग ती पुन्हा तरुण किंवा बाल होऊ शकते का? नाही. पण भगवान हा प्रकृतीचा नियम उलटा करू शकतात. ज्या वेळा ते असं करतात त्यावेळा त्यांच्या अकर्तुम शक्तीचं प्रकटीकरण ते असतं. आचार्यांनी यासाठी उदाहरण भगवंताचंच दिलेलं आहे. वास्तविक निर्गुण कधीही सगुण साकार होऊ शकत नाही. काय एकम ब्रह्म द्वितीय नास्ती श्रुतीच आहे. पण तरी देखील आणखी एक श्रुती आहे बृहदारण्यक उपनिषदामध्ये, की द्वेवाव ब्रह्मणो रूपे मूर्तम चैवामूर्तंच, अशी श्रुती आहे. वास्तविक निर्गुणातून सगुण होण्याची तर काही गरज नाही आहे. पण तरी देखील भगवान पुष्कळदा सगुण होतात, सगुण साकार होतात, अवतार घेतात. हा नियमांच्या विरुद्ध आहे. वास्तविक निर्गुण निराकार परमात्म्याला सगुण होण्याची गरज नाही. तरीसुद्धा परमात्मा कधी कधी सगुण साकार होत असतो. हे प्रकृतींच्या नियमांच्या अगदी विरुद्ध आहे, आणि तरी ते उलटं काम. म्हणून अकर्तुम अर्थ आपण काय पाहिला नेमका, जे काम जसं व्हायला पाहिजे अगदी त्याच्या उलट करायचं. आणि हे सामर्थ्य भगवंतांजवळ आहे. हे सामर्थ्य
ही तीनही सामर्थ्य जी आहेत त्यापैकी कर्तुम सामर्थ्य अनेकांच्या अंगी असतं, पण अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम सामर्थ्य मात्र फक्त भगवंतांचंच मिराशी आहे. बाकी कर्तुम सामर्थ्य अनेक 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 पुरुषांना असू शकतं, त्यातलं सृष्टी रचनेचं नाही, पण भक्तांचं रक्षण करण्याचं सामर्थ्य, की एखादा भक्त अडचणीत आहे, त्याला जाऊन सोडवायचं आहे, त्याच्यावर काही आपत्ती आहे, त्याला भोजन द्यायचं, त्याचं रक्षण करायचं, त्या भक्त ध्यानाला बसला आहे, त्याच्यातून सर्प चालला आहे, मला लक्षात आलं की हा ध्यानाला बसला आहे किंवा जप करतो आहे, ही हा किंवा ही मंदिरात बसून जवळ साप चालला आहे, मी साधारण मनुष्य आहे, पण मला माहिती आहे की हा सापीला दंश करू शकेल या व्यक्तीला, तर मी त्या सापाला एकतर दूर करणं, मारणं किंवा काठीने उचलून बाहेर फेकून देणं, हे कर्तुम सामर्थ्य पुष्कळ प्रकारांनी सामान्य माणसाच्या अंगातही असतं, पण अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम ही सामर्थ्य किंवा ही शक्ती ही फक्त भगवंतांच्या अंगी असते. म्हणून तीनही शक्तींचा एकत्र विचार करून, तीनही शक्तींचा विचार करून कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या तीनही शक्तींचा एकत्र विचार करून भगवंतांचं एक नावच श्री विष्णू सहस्रनामामध्ये महाशक्ती असं हे आजच्या श्लोकातलं 3 क्रमांकाचे नाव महाशक्ती याचा आपण थोडासा विस्ताराने अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला. महाशक्ती पुढचं नाव आहे 4 क्रमांकाचं या श्लोकामध्ये, पण थोडक्यात आत्ता जे अर्थ पाहिलेत त्याचा एकदा पुन्हा उल्लेख करून घेऊ. फक्त कर्तुम म्हणजे जे व्हायला हवं ते करणं, अकर्तुम म्हणजे व्हायला हवं ते होऊ द्यायचं नाही हे अकर्तुम, आणि अन्यथा कर्तुम जे व्हायला हवं त्याच्या अगदी उलट करणं हे अकर्तुम. अशा तीनही सामर्थ्यांनी, शक्तींनी, शक्यतांनी, कारण आचार्यांनी शक्ती शब्दाचा शक्यता अर्थ दिला आहे, या तीनही शक्यतांनी जो संपन्न आहे असा श्री विष्णू, त्यांचं एक नाव म्हणून महाशक्ती हे 3 क्रमांकाचं या श्लोकातलं नाव पाहिलं आपण. चौथं नाव या श्लोकातलं क्रमाने आहे महाद्युती. आधी हा उल्लेख केला आपण की पहिल्या चरणातली 4ही नावं महा 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 म्हणजे फार मोठं, श्रेष्ठ इत्यादी अंगाने 4ही नावं तशी आहेत. आता इथे महाद्युती आहे. द्युती शब्दाचा अर्थ प्रकाश असा होतो, अत्यंत प्रकाशमान. 2 अंगांनी याचा विचार आहे. पहिला अर्थ आहे त्याचा ज्ञानाचा प्रकाश देणारा, ज्ञान प्रकाश असणारा. सद्गुरूंशी वर्णन करताना रामदास स्वामींनी एक ओवी दासबोधात वापरली आहे, सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर. प्रकाशाचा आहे तो. आपल्याला ज्ञानाचा प्रकाश असा टॉर्च घेऊन दाखवा, बल्ब लावा असा दिसणार नाही, पण ते त्यांच्या बुद्धीचं सामर्थ्य आहे. सद्गुरूंच्या, संतांच्या आपल्याला बुद्धीची कल्पना येणार नाही, ती इतकी तेजस्वी आहे, इतकी लख्ख असते की त्याला प्रकाशाचीच उपमा दिली जाते. जसा प्रकाश पडल्यानंतर आपल्याला काही अंधारातली वस्तू दिसते, तसं सद्गुरूंनी ज्ञानाचा प्रकाश आपला जर वापरला तर शिष्याला अज्ञानाचा अंधकार एकाएकी नाहीसा होतो, एकाएकी नाहीसा करू शकतात. हे सद्गुरूंचं काही ईश्वराचं सामर्थ्य आहे, हा एक अर्थ आहे. आणि प्रकाश याचा भौतिक जर आपण विचार केला, महाद्युती ही साधारण प्रकाश, द्युती म्हणजे प्रकाश. आपली प्रकाशाची काय कल्पना आहे? फार झालं तर घरामध्ये एखादा ट्यूबलाईट, मर्क्युरी किंवा आजच्या काळात POP. आपल्याला जास्तीत जास्त मोठा प्रकाश पाहण्याची सवय केव्हा आहे? एखाद्या वेळा जर का आम्ही क्रिकेटची मॅच पाहायला गेलो तर आजकाल ते फ्लड लाईट निघाले, खूप मोठा प्रकाश असतो की रात्रीसुद्धा ते सगळे प्लेयर्स तो खेळ खेळू शकतात. क्रिकेट म्हणा, फुटबॉल म्हणा, हॉकी म्हणा, ही आता दिवसेंदिवस हे खेळ रात्रीचे व्हायला लागले. त्याला डे नाईट वगैरे म्हणतात, थोडा दिवसा काही रात्री, पण त्यावेळेला संपूर्ण मैदान अत्यंत झगमगीत होतं, खूप लाईट लावतात, पॉवरफुल लावतात. ही द्युती शब्दाचा अर्थ पाहतोय आपण. द्युती म्हणजे प्रकाश. पण लौकिकामध्ये आपली जास्तीत जास्त मजल कुठपर्यंत जाईल? दिवाळीचा सण बघा. दिवाळीमध्ये प्रत्येक घरावर किती रोषणाई करतात, वेगळं लाइटिंग लावतात, फोकस लावतो आपण, घर संपूर्ण इमारती झगमगीत करतात. काही ठिकाणी एखाद्या चौकाला म्हणजे स्क्वेअरला सुद्धा इतकं झगमगीत करतात की असं वाटतं की दिवस आहे की काय. टाइम्स स्क्वेअर नावाचा न्यूयॉर्कला, लंडनला, न्यूयॉर्कमध्ये एक चौक आहे, तो इतका झगमगीत करतात की दिवसापेक्षा जास्त प्रकाश तिथे पडतो. आपल्या सामान्य माणसाच्या प्रकाशाविषयीच्या या कल्पना इथे संपतात.
सामान्य माणसाच्या प्रकाशाविषयीच्या कल्पना शब्दांना शेवटची मर्यादा, शेवटचा पदार्थ सूर्य आहे. सूर्या इतकं तेजस्वी कोणी आहे का? सूर्या इतकं तेज, सूर्या इतकी प्रभा, सूर्या इतका प्रकाश कधी कोणाजवळ आहे का? कोणाजवळच नाही. मग सूर्याचं काम काय आहे? सूर्य उगवला की अंधाराचा नाश होतो. पण द्युती ही शब्दाचा अर्थ प्रकाश असा जर भौतिक प्रकाश असा घेतला तर भगवंतांचं हे नाव महाद्युती जे आहे, अत्यंत तेजस्वी प्रकाशमान. आज याचा अनुभव प्रत्यक्ष आपल्याला येण्याचा अजून शक्यता आज तर नाही. श्रोत्यांपैकी कुणामध्ये ती शक्यता असेल तर त्यांना नमस्कार आहे, वंदन आहे. पण परमात्मा याच्याजवळ महाद्युती, महाप्रकाश आहे, खूप प्रकाश मानतो आहे. याचा आज आपल्याला तसा अनुभव नाही. जसं ध्रुवाला अनुभव आला, प्रल्हादाला आला की नाही पाहू शकत. अर्जुनाचीच तर पंचायत झाली. अर्जुनासारखा श्रेष्ठ भक्त, भगवंतांचा सख्य भक्ती करणारा, दिवी सूर्य सहस्रस्य भवेत दिगपदुत्थिता म्हणतो, देवा नको आहे, तू पुन्हा साधा हो, सौम्य हो, मला नाही सहन होतो. भगवान म्हणाले, अर्जुना तर पाहून तर घे, की माझं विराट रूप विश्वरूप काय बघून तर घे. त्याला बघवे ना, कारण महाद्युती अत्यंत प्रकाशमान. आणि म्हणून भगवंतांनी अर्जुनावरती कृपावंत होऊन, का कृपावंत झाले? कारण तिथे आधी कबुली दिली आहे, शिष्यस्तेहम शादिमांताम प्रपन्नम. शिष्य झाला आहे, तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, या पद्धतीने तो शिष्य झाला आहे. म्हणून भगवंतांनी कृपावंत होऊन, दिव्यम ददामी ते चक्षुः, मी तुला दिव्य चक्षु देतो, माझी रूप पाहून घे. मग त्यांनी भगवंतांनीच दिलेल्या दिव्य चक्षुंच्या द्वारा अर्जुन भगवंतांचं ते दिव्य रूप, विराट रूप, विश्वरूप पाहू शकला. कारण ते अत्यंत तेजस्वी प्रकाशमान होतं. दिवी सूर्य सहस्रस्य म्हटलंय ना, हजारो सूर्यांची कांती, तेज, प्रकाश भगवंतांच्या मुखमंडलावरच नाही, पूर्ण शरीरावर पडला होता, असं वर्णन 11व्या अध्यायात आहे. म्हणून महाद्युती हे भगवंतांचं नाव. ह्या अंगाने एक सर्वात जास्त प्रकाश. आमचे सगळे प्रकाश अगदी छोट्यात छोटा प्रकाश म्हणजे उदबत्तीचा गुल हा प्रकाश, मग निरांजन, मग दिवा, मग समई करता करता आमची रेंज अगदी उदबत्तीच्या गुलापासून भौतिक पदार्थांमध्ये सूर्यप्रकाशापर्यंत आमची बदल जाते. त्यापेक्षा पुढे नाही. पण ह्यापेक्षाही करोडो सूर्य. प्रत्येक धर्मग्रंथामध्ये वर्णन आहे की भगवान जेव्हा जेव्हा सगुण साकार भक्तासमोर प्रगट होतात, त्या भगवंतांचं वर्णन आहे की त्याच्या करोडो सूर्यांची कांती किंवा प्रभा किंवा तेज किंवा प्रकाश भगवंतांच्या रूपाच्या ठाई होता, असं वर्णन सगळ्या ग्रंथात आहे. हे फक्त शब्दांनी आपल्याला कळण्यासारखं आहे. पण 1 कोटी सूर्य एकदम जर प्रकाशित झाले, प्रगटले, एक वीज चमकली आकाशात तर आपली पंचायत होते. 5 मिनिटं दिसत नाही काही. इतका तेजस्वी परमात्मा जर सगुण साकार प्रगट झाला तर त्याचा प्रकाश किती असेल हे फक्त या नावावरून आपण कल्पना थोडीशी करू. म्हणून त्याचं एक नाव या ठिकाणी महाद्युती हे असं केलेलं आहे. महाद्युती हे त्याचं नावच ठेवलेलं आहे. आणि हे धर्मराजाला भीष्माचार्य सांगतात. 5 क्रमांकाचं नाव या श्लोकामधलं आहे, अनिर्देश्य वपुः. याचा अर्थ अनिर्देश्य, याचा अर्थ त्याचं हा अशा प्रकारचं असं काही वर्णन करता येत नाही. आणि हे नाम जे आहे अनिर्देश्य वपुः, हे निर्गुण निराकार वाचक नाव आहे. तिथे नामाचा संबंधच नाही. अनिर्देश्य वपुः, त्याच्या वपू म्हणजे शरीर. वपू म्हणजे स्थूल शरीर म्हणा, सूक्ष्म शरीर म्हणा, वपू म्हणजे शरीर. अनिर्देश्य, ज्याच्या शरीराचा आहे असं आहे, इतकं उंच आहे, इतकं गोर आहे, त्याला इतके हात आहे, असं करता येत नाही. निर्गुण निराकाराविषयीचं नाव आहे, त्याचं वर्णनच करता येत नाही. आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याच्या ह्या अंगाविषयी एक सुंदर ओवी वापरली आहे. पहा, नाम रूप संबंधो जाती क्रिया बोधो हा आकारासीचा प्रवादो वस्तूसी नाही. कारण कोणाचंही निर्देशन करायचं असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं वर्णन करायचं असेल, त्याचं वर्णन याचा अर्थ नामरूपाचं वर्णन किंवा त्याचा नामरूप संबंध याचंच वर्णन केलं जातं. या 5 गोष्टी अशा आहेत की ज्या वर्णन करण्याला योग्य, ज्यांनी वर्णन शक्य होतं. एक नाम, एक रूप, एक संबंध, जाती आणि क्रिया, हे 5च मानले वेदांत शास्त्राने. या 5द्वारेच एखाद्याचं वर्णन केलं जातं. नाम म्हणजे जसं याचं नाव देवेश आहे, याचं नाव अंगद आहे, याचं नाव देवांग आहे, हिचं नाव अवनी आहे. ही जशी नावं आहेत ना,
असं त्याला निर्गुण निराकाराला नाव नाही. म्हणून नामाने त्याचा निर्देश किंवा उल्लेख किंवा त्याचं वर्णन काही म्हणा आपण, निर्देश उल्लेख वर्णन करता येत नाही. नावच नाही त्याला, तो अनाम आहे. म्हणून मी अनाम्यासी माझं नाम आहे ठेवी ती माऊली ज्ञानेश्वरी म्हणतात. मी अनाम आहे, मला नाव नाही देत आहेत. निर्गुण निराकाराला काय नाव देणार? दुसरा आहे रूप. रूप शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये किंवा वेदांतामध्ये रूप शब्दाचा अर्थ आकार असा होतो. जसा आपल्याला आकार आहे, रूप आहे, आकार आहे. माझं स्वतःची उंची 5 फूट 8 इंच आहे. ही माझ्या शरीराचं वर्णन सुरू आहे, म्हणजे आकाराचं वर्णन सुरू आहे. मी सावळा आहे, म्हणजे गोरा नाही आणि काळा नाही, म्हणजे त्याला सावळा म्हणतात. माझे केस पांढरे पांढरे आहेत, माझे दात सगळे पडलेले आहेत. हे रूपाचं वर्णन येतं, हे रूपाचं वर्णन आहे. नामाच्या अंगाने वर्णन येतं, रूपाच्या अंगाने येतं, संबंधांच्या अंगाने वर्णन येतं. जसं माझा सख्खा भाऊ डोंबिवलीला राहतो, त्याचं नाव राम आहे. किंवा माझा एक पुण्याला नातू राहतो, त्याचं नाव देवेश आहे. तो नातू म्हणजे संबंध झाला की नाही, मग तू कोण आहेस? मी देवेशचा आजोबा आहे. मी माझ्या मुंबईच्या डोंबिवलीच्या भावाचा भाऊ आहे मोठा. संबंध, मी तिथे भाऊ आहे, इथे आजोबा आहे, इथे पती आहे, इथे सासरा आहे, इथे मित्र आहे, इथे स्वर आहे. असे वेगळे वेगळे माझे संबंध अनेक व्यक्तींशी असल्यामुळे माझा निर्देश करताना, वर्णन करताना की हे अमके 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 त्यांचे सासरे आहेत, हे अमके 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 त्यांचे साडू आहेत, हे अमके 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 त्या मुलाचे आजोबा आहेत, असं वर्णन आपल्याला करता येतं की नाही. या संबंधाला म्हणतात संबंध. पण निर्गुण निराकार परमात्म्याचा असा संबंध जोडता येत नाही. जर वस्तू एकच आहे, एकमेवा द्वितीयम, त्याचं वर्णन श्रुती माऊली करते. बृहदारण्यक उपनिषदात त्याचं वर्णन एकमेवा द्वितीयम असं आहे. त्याचं एकमेवात अद्वितीयम म्हणजे एकच आहे. अरे एकच जिथे वस्तू असते तेव्हा संबंधच नाही, ना भाऊ आहे, ना बहीण आहे, ना आई आहे, ना वडील आहे, काहीच नसतं आहे. आणि त्यामुळे त्याला काहीच नातेसंबंध नसल्यामुळे, एकटा असल्यामुळे त्याला संबंधच नाही. नाम रूप संबंधू. चौथं वर्णन जे करता येतं ते जाती, की हा न वर्णाने जातीने ब्राह्मण आहे, तो क्षत्रिय आहे, तो पाटील आहे, तो वैश्य आहे, तो कुणबी आहे, तो वैशूद्र आहे, वगैरे वगैरे. जातींच्या अनुषंगाने त्या व्यक्तीचं वर्णन करता येतं. ब्रह्माला जातीच नाही, जाती असायचा प्रश्नच नाही. जाती जाती केव्हा निर्माण होतात? जसं राम अवतारात आपण वर्णन करताना म्हणतो की वानर जाती होती, अस्वल जाती होती. हे काही त्या प्राणी नव्हते, या जाती होत्या. पण तिथे पुन्हा वानर जाती, अस्वल जाती, दोन वेगळ्या वेगळ्या जाती आल्या की नाही. इथे जातीच नाही ना. हा जर एकटाच आहे तर जाती आल्या कुठून? ज्या एकपेक्षा जास्त असू शकतात तेव्हा जातीचा प्रयोग होतो. मग ते गट जाती, जात म्हणून नाही, जाती किंवा अशी जाती करता येतात. हा बुद्धिमान आहे, हा मठ्ठ आहे, फारच अबोल आहे, अशा जाती करता येतात. तिथे काहीच नाही, मग त्याच्या जातीवाचक त्याचा संबंध करता येत नाही. आणि पाचवा आहे नामरूप संबंध, जाती आणि क्रिया. ब्रह्मवस्तू अक्रिया आहे. आणि हे जे नाव अनिर्देश वपुः, हे ब्रह्मवस्तूशी संलग्नित नाव निर्गुण निराकार परमात्म्याच्या नावाचा इथे विचार आहे. या नावामध्ये आपल्याला अनेकदा बोललो आहे की 4ही स्तरांवरच्या परमात्म्याची वर्णनाची नावं विष्णू सहस्रनामात आहे. निर्गुण निराकार, सगुण निराकार, सगुण साकार आणि प्रतिमा. 4 देवांविषयीची नावं इथे येतात. हे जे नाव आहे विशेषतः अनिर्देश वपुः, हे निर्गुण निराकार वाचक नाम असल्यामुळे इथे क्रियासुद्धा नाही, अक्रिया आहे. क्रिया तेव्हाच असते की जेव्हा मला काहीतरी हवं असतं, माझी इच्छा असते. इच्छा असली की हालचाल होते. जसं मला आता थोड्या वेळाने वाटलं की काल आमच्या देवेशकडे आंब्याची पेटी आणली आहे आणि ते आता रस करणार आहे, मला रस खायची इच्छा होईल, मग ते खाईल. मग त्यासाठी रस काढावा लागेल, पानं मांडावं लागतील, रस खायची इच्छा पूर्ण होईल. हा क्रिया आहे. त्या आंबे आणा, रस काढा, पानं मांडा, वाटीत आंब्याचा रस घ्या, ते खा. ब्रह्मवस्तू असं काहीच नाही ना. तिथे आंबाही नाही, वाटी नाही, ताट नाही, काही दुसरा पदार्थ नाही. एक ब्रह्म द्वितीय नास्ती असं निर्गुण निराकाराचं जे वर्णन आहे, त्यामुळे तिथे क्रियासुद्धा नाही. हा आकाराशीच प्रवादू माऊली म्हणते. हा आकाराशीच प्रवादू, वस्तूशी नाही. ब्रह्मवस्तूला निर्गुण निराकार परमात्मा ज्याला आपण म्हणतो त्याला वस्तूसुद्धा म्हणतात. नुसतं ब्रह्मवस्तू पण म्हणतात, नुसतं वस्तू पण म्हणतात. तेच आपलं स्वरूपही आहे. स्वरूपाविषयी सुद्धा असंच वर्णन आहे. म्हणून हा प्रवादू वस्तूशी नाही.
या 5 गोष्टी ज्या माऊलींनी या ओवीत म्हटल्यानं, याद्वारेच कुणाकडे बोट दाखवता येतं, निर्देश करता येतो किंवा एखाद्याचं वर्णन त्या अंगाने करता येतं. रामदास स्वामींना शिष्याने म्हटलं, महाराज सद्गुरूंचं वर्णन करा ना. तुम्ही सगळे वर्णन करता, संतांचं वर्णन केलं, तुम्ही सभेचं वर्णन केलं, तुम्ही पुष्कळ वर्णन केली, महाराज सद्गुरूंचं वर्णन करा ना. रामदास स्वामी म्हणाले, आता सद्गुरू वर्णवेना जेथे माया स्पर्श सकेना ते स्वरूप माझा अज्ञाना काय कळे श्रीराम वगैरे वगैरे मोठा समास आहे सद्गुरू स्तवनाचा. नाही करू शकत म्हणाले मी, कारण तिथे मायेचा स्पर्श नाही. मायेचा स्पर्श नाही याचा अर्थ नामरूप हे मायेचे मुख्य अंग आहेत. नामरूपाद्वारेच माया प्रगट होते, तिथे मायेचा संबंध नाही. जेथे माया स्पर्श सकेना, मग मी वर्णन कसं करू? पुष्कळ दृष्टांत देऊन पाहिले, पूर्ण समाजभर नदीचा दिला, सूर्याचा दिला, कल्पतरूचा दिला, पुष्कळ दिले. पण शेवटी समारोप करताना रामदास स्वामी म्हणाले, म्हणून सद्गुरू वर्णवेना, म्हणून सद्गुरू वर्णवेना हे गे हेची माझी वर्णना, अंतरस्थितीची खुणा अंतर्निष्ठ जाणती श्रीराम. मला वर्णनच नाही करता येत. वर्णनातीत अनिर्देश्य, जे इथे अनिर्देश्य नाव आलेलं आहे तेच बरोबर त्या अर्थाने रामदास स्वामींनी सद्गुरुस्तवन नावाच्या समासाचा समारोप केला आहे. म्हणून सद्गुरू वर्णवेना, हेच माझं वर्णन. सद्गुरूंचं वर्णनच करता येत नाही, निर्गुण निराकार परमात्म्याचं वर्णनच करता येत नाही. तो अनिर्देश्य आहे, वपुः, शरीरच नाही ना, त्याच्या शरीर नसल्यामुळे त्याच्याकडे निर्देश करताच येत नाही. त्याच अंगाने त्या समासाचा समारोप आहे. म्हणून सद्गुरू वर्णवेना हे गे हेची माझी वर्णना, अंतरस्थितीची खुणा अंतर्निष्ठ जाणती श्रीराम. आणि त्यामुळे भगवंतांचं एक नाव या ठिकाणी 5 क्रमांकाचं या श्लोकावरलं आज आपण पाहिलं, अनिर्देश्य वपुः, ज्याचा निर्देश वर्णन करता येत नाही. 6 क्रमांकाचं नाव आज श्लोक आपल्यासमोर जो आहे ते आहे श्रीमान. हे नावाची पुनरावृत्ती आहे. आधी हे नाव श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रामध्ये येऊन गेलेलं आहे. आपल्याला श्लोक आठवत असेल कदाचित. 3 क्रमांकाचा श्लोक, नारसिंह वपु श्रीमान केशव पुरुषोत्तमा सर्व शर्वशिव स्थाणु भूता दिरव्या, हा श्लोक येऊन गेला आहे. त्यामध्ये श्रीमान शब्द येऊन गेलेला आहे. तो थोडा वेगळ्या छटेने होता. नारसिंह या अवतारा तुलनेत तो कसा श्रीमान आहे असं वर्णन तिथे आचार्यांनी केलेलं आहे. इथे मात्र श्रीमान शब्द ज्या अर्थाने आलेला आहे, संपूर्ण ऐश्वर्याने युक्त असा या ठिकाणी घेतलेला आहे, फक्त लक्ष्मी अंगाने नाही. कारण साधारणपणे श्रीमान अशा अर्थाचे काही शब्द आपल्याला माहिती आहेत. धनवान, बुद्धिमान, कीर्तिवान, गुणवान, नीतिमान, धैर्यवान, त्या गुणांनी संपन्न, त्या गुणांची संपन्नता यासाठी गुणवान, कीर्तिमान, धनवान असे शब्द आपण वापरतो, माहिती आहे, आपल्या परिचयाचे आहे. पण भगवंतांचं अतिशय ऐश्वर्य जीवन आहे, संपूर्ण प्रकारच्या ऐश्वर्याने युक्त. म्हणून श्रीमान. आणि शिवाय यस्य वक्षसी नित्यम वसती श्री ही अशी आचार्यांनी एक व्याख्या केली आहे. यस्य वक्षसी नित्यम वसती श्री ही, ज्याच्या वक्षस्थळावर श्री अखंड विराजमान असते असा जो आहे, श्रीचा पती, श्रीमतां वरिष्ठम म्हटलं ना, असा श्रीनी युक्त. म्हणून श्रीमान. श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी शब्दाचे 3 अर्थ आचार्यांनी केले आहेत, संपत्ती, शौर्य आणि लक्ष्मी. 3 अर्थ. लक्ष्मी धन ज्याला आपण म्हणतो, पैसा म्हणतो, त्या अर्थाने आहे. शौर्यवान आणि संपत्ती, 3 अर्थांनी सुद्धा जरी अर्थ घेतला तरी भगवान श्रीमान आहेत. सगळंच त्यांच्याजवळ का नाही, सगळी संपत्ती आहे. षड्गुणेश्वरी भगवान म्हणतो आपण. ज्ञानेश्वरी 24 दोनदा म्हटली याच्या आधी आपण. ऐका, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6ही गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंतू 6व्या अध्यायात येते. इतकं ऐश्वर्याने संपन्न आहे. यश, श्री, औदार्य, इतर श्री शब्द आहेच. ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या 6ही प्रकारच्या ऐश्वर्यांनी संपन्न असलेला षट गुणैश्वर्य भगवान, म्हणून त्याचं एक नाव श्रीमान या ठिकाणी 6 क्रमांकाचं श्रोतेव आलेलं आहे. भगवंतांचं पुढचं नाव 7 क्रमांकाचं आजच्या श्लोकामधलं, ज्याचं आपण चिंतन करतो आहोत, अमेय आत्मा. अमेय आत्मा पुन्हा हे नाव निर्गुण निराकार वाचक आहे की ज्याच्या स्वरूपाचं काही मोजमाप करता येत नाही. अनिर्देश उपमध्ये याचा थोडासा अर्थ पाहिला आपण. इथे थोड्या वेगळ्या छटेने आहे. अमेय आत्मा
अमेय याचा अर्थ ज्याची तुलना कोणाशी होत नाही, मोजता येत नाही. तुकोबांचा एक अभंग आहे, मन वाचातीत स्वरूप हे तुझे, म्हणून भक्ती माप केले. कठोपनिषदात श्रुती येते, नैव वाचा न मनसा प्राप्तुम शक्तुन्न चक्षुषा अस्तित्वोपलब्धव्यस कथं तदुपलभ्यते. असं कठोपनिषद श्रुती आहे. नैव वाचा न मनसा, वाणीनी मनानी, प्राप्तुम शक्तुन्न चक्षुषा, डोळ्यांनी. म्हणजे कोणत्याही इंद्रियांचा जो विषय होत नाही, कोणत्याही इंद्रियांनी ज्याची प्राप्ती होत नाही, म्हणून श्रुती नेती नेती म्हणतात. सर्व ज्ञानेंद्रिय सुद्धा जिथे थकतात तिथपर्यंत जात नाही. म्हणजे भगवद्गीतेत सुद्धा हेच वर्णन आहे. इंद्रिय आणि पराण्या हो इंद्रियभ्य परमनः मनसस्तु पराबुद्धे यो बुद्धे परतस्तु सहा. बुद्धीच्याही जो पलीकडे आहे. आणि हे साधारणपणे वाणीचं सामर्थ्य, सांगण्याचं सामर्थ्य बुद्धीच्या पलीकडे जात नाही. म्हणून श्रुती माऊली सुद्धा हे शब्दरूपच श्रुती असल्यामुळे श्रुती माऊलींना त्या अर्थाने नेती नेती म्हणावं लागतं. का म्हणते श्रुती माऊली नेती? तिला कळत नाही असं नाही, पण तिला वर्णन नाही करता येत, तिला सांगता येत नाही की परमात्मा. श्रुतीला आता अनुभव आहे, श्रुतीच परमात्माचंच रूप आहे ना, एकरूप आहे, पण सांगता येत नाही म्हणून ती नेती नेती म्हणते. याचा अर्थ परमात्मा नाही असं नाही आहे, त्याचा अर्थ आहे पण मी सांगू शकत नाही. न इति, न इति तुम्ही काही विचारा, मी म्हणेन काळा आहे का देव? न इति. गोरा आहे का? नाही. हुशार आहे का? नाही. खारट आहे का? नाही. आंबट आहे का? आहे नाही. उंच आहे का? नाही. ठेंगणा आहे का? नाही. काहीच नाही. मी वर्णन नाही करू शकत. वर्णनाच्या पलीकडे परमात्मा आहे, अमेय, त्याची तुलना कोणाशी होत नाही. फक्त तो सत्ता मात्र आहे. श्रुती आहे, कैवल्य उपनिषद म्हणतं सत्ता मात्र स्वरूपात्मा. फक्त आहे 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 आहे. मेय म्हणजे मोजता येण्यासारखा, याला मेय म्हणतात. परमात्मा कशाने? परमात्मा किती मोठा आहे हो? किंवा परमात्म्याचं वजन किती आहे? 200 किलो आहे? 300 किलो आहे? की 10 किलो आहे? मालूम नाही. बरं, परमात्मा किती उंच आहे? 5 फूट आहे? 6 फूट आहे? 7 फूट आहे? 100 फूट आहे? नाही, माहीत नाही. त्याला उंचीच नाही ना, रूपच नाही. अमेय आत्मा, म्हणून त्याचं वर्णन करता येत नाही. उंची नाही, वजन नाही, रूप नाही, रंग नाही, कशाचंही त्याच्या मोजमाप करता येत नाही, वर्णन करता येत नाही. म्हणून तुकोबांच्या अभंगाचा जो उल्लेख केला ना आपण, मन वाचातीत स्वरूप हे तुझे, म्हणून या भक्ती माप केले शिया. फक्त आहे आहे आहे, बस इतकंच ज्याचं वर्णन आहे. तुलना नाही, फक्त आहे आहे आहे. ही वस्तू आहे 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 आहे, वर्णन नाही. वास्तविक लौकिकामध्ये कसं आहे, कोणती वस्तू म्हटली ही वस्तू आहे. जसं डिवाइन होम्स, इथे खाली एक पटांगण आहे जिथे आम्ही खेळायला जातो संध्याकाळी. 50 फूट बाय 100 फूट आहे. मोजलं ना, मोजून पाहिली आम्ही, लांबी रुंदी मोजून पाहिली. 50 फूट 100 फूट. मग तसं परमात्म्याची लांबी रुंदी मोजता येते का? उंची मोजता येते का? तो किती व भक्तांवर त्याने आजपर्यंत कृपा केली आहे सांगता येतं का? नाही सांगता येत. आणि त्यामुळे कोणत्याही अंगाने भगवंतांच्या गुणधर्मांचा किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा किंवा त्यांच्या चरित्राचा किंवा त्यांच्या एकंदर स्वरूपाचा विचार केला तर कोणतंही वर्णन शक्य नाही. आणि म्हणून त्यांचं नाव वर्णनही शक्य नाही, त्यांची तुलनाही कोणाशी शक्य नाही, त्यांना मोजणंही शक्य नाही. कोणत्याही अंगाने फक्त भक्तीने परमात्मा मोजता येतो. खरं मोजता येतच नाही. भक्तीने भक्ताला त्याच्याशी फक्त ऐक्यात जाता येतं. न मोजता भक्त मोजत भिजत नाही बसत की परमात्मा किती मोठा आहे वगैरे. त्या अर्थाने हे नाव आहे अमेय आत्मा. 7 क्रमांकाचं. ह्या श्लोकामधलं 8 क्रमांकाचं नाव आहे महाद्रिदृक्. महाद्रिदृक् फार समजून घेण्यासारखं नाव आहे. सोपं आहे अगदी. फक्त त्यातला एक शब्द समजून घेतला की अर्थ आपल्याला कळेलच. त्यात अद्री शब्द आहे. अद्री शब्दाचा अर्थ होतो पर्वत. पर्वत अद्री. त्याचं नाव इथे महाअद्री दृक्. दृक् म्हणजे मोठा. महाअद्री दृक्, जो सर्व पर्वतांपेक्षा मोठ्या पर्वतांपेक्षा मोठा आहे. आणि दृक् याच्यामध्ये ध्रुव धातू आहे. ध्रुव धातूचा अर्थ धारण करणे. ध्रुव धारयती असा तो संस्कृतमध्ये चालतो. ध्रुव धारयती म्हणजे एखाद्या वस्तूला धारण करू शकणे. जसं एखादा मुलगा 6वीतून 7वीत गेला आता, तर तो त्याच्या बुद्धीला आता 7वीची पुस्तकं पेलण्यासारखी राहतील.
त्याला 5व्या वर्गात जर 7वीची पुस्तकं दिली असती तर तो अभ्यास करू शकला असता का? नाही. आज त्याचं वय नाही, तो वयाने लहान आहे, त्यामुळे त्याचं बुद्धी सामर्थ्य कमी आहे, त्याची धारणाशक्ती आज कमी आहे. म्हणून त्याला आज 7वीचंही नाही, 10वीचं नाही, 12वीचं नाही, इंजिनिअरिंगचं पुस्तक आज वाचायला कोणी देत नाही. त्याची धारणाशक्ती नाही ना तेवढी. महाअद्रित धृक, धृक म्हणजे धारण करण्यासाठी हा अर्थ फक्त आपण पाहिला. महा म्हणजे मोठा, मोठ्या मोठ्या पर्वतांना धारण करणारा, म्हणून महाद्रिधृक असं शेवटचं नाव या निर्देश 2 कथांकडे आहे. आता कथा विस्ताराने आपण नाही पाहणार, मगाशी उल्लेख झाला आहे. इतका मोठा गोवर्धन पर्वत ज्यांनी फक्त डाव्या करांगलीवर धारण केला, मग इंद्राने पाऊस पाडला. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, माझं नातू म्हणता 7 दिवस. हे त्या अनुषंगाने ही कथा आपण माहिती आहे सगळ्यांना, ही काही विस्ताराने बोलायची नाही आपल्याला. फक्त निर्देश महाद्रिधृक, महाद्रिधृक त्यांनी करांगुलीवर धारण केला. आणि दुसरा आचार्याने निर्देश केलेला आहे, मोठ्या मोठ्या पर्वतांना जो लिलेली धारण करतो, उचलतो, धारण करतो याचा उचलतो सुद्धा. दुसरं नाव दिलं आहे, एक गोवर्धन पर्वताचं उदाहरण आचार्याने दिलं आहे, आणि एक मंदार पर्वत ज्यांनी कूर्म अवतार धारण करताना. पुन्हा समुद्रमंथनाच्या लीलेकडे निर्देश आहे. समुद्रमंथनाची क्रिया सर्वांना माहिती आहे. ते मंदार पर्वताची रवी जी दैत्याने देवाने मिळून केलेली आहे, ती समुद्रात त्यांच्या शक्तीचा खूप प्रयोग केल्यामुळे ती खाली 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 चालली होती, बुडणार होती. भगवंतांनी आपल्या पाठीचा आधार दिला, कूर्म अवतार धारण केला. एवढा मोठा मंदार पर्वत की ज्याच्या एवढा मोठा पर्वत या सृष्टीमध्ये नाही असं वर्णन येतं ग्रंथांमध्ये, तो सुद्धा आपल्या पाठीवर ज्यांनी धारण केला असा आचार्यांनी दोन्ही कथांचा उल्लेख केलेला आहे. गोवर्धन आणि कूर्म अवतारातल्या मंदार पर्वताचा महाद्रिधृक म्हणजे मोठ्या मोठ्या पर्वतांना सुद्धा लीलेनी धारण करणारा. किती लीलेनी? इतका मोठा मंदार पर्वत भागवतात व्यासाने वर्णन केलं आहे. जेव्हा कूर्म अवतारात भगवंतांनी तो मंदार पर्वत आपल्या पाठीवर धारण केला आणि ती रवी बुडू दिली नाही मंदार पर्वताची, भगवंतांना काहीच जाणीव झाली नाही. इतका मोठा पर्वत पाठीवर, असं वाटलं की कोणीतरी पाठ खाजवत आहे आपली. असा श्लोक आहे की फक्त पाठी खाजवल्यासारखं. असं नाही की किती ओझं माझ्या पाठीवर, लवकर काढा माझं दप्तर आजोबा लवकर, असं नाही. किती धारणा शक्ती. म्हणजे मंदार पर्वत त्याच्यात गेट पासून आजोबा घ्या लवकर, असं नाही. महाद्रिधृक मोठे मोठे पर्वत लीलेनी धारण करणारा, म्हणून भगवंतांचं एक नाव ह्या श्लोकामधलं महाद्रिधृक असं आहे. श्रोते हो, याप्रमाणे श्लोक क्रमांक 19, महाबुद्धिर महावीर्यो महाशक्तीर महाद्युती अनिर्देश वपुश्रीमान अमे आत्मा महाद्रिधृक, अशी 8 नावं यात आली. त्या 8 नावांचं आपण यथाशक्ती यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आपण आपल्या मतीने अजून त्याचा विस्तार करावा. भगवंतांच्या अशा विविध नावांचा विचार आपण जर केला, भगवंतांविषयी श्रद्धा आणि प्रेम वाढते. आणि परमात्मा किती मोठा आहे खरंच याची आम्हाला जाणीव होते. त्याच्या तुलनेत आपण लहान आहोत ही जाणीव होते. आणि हळूहळू आचार्याने उल्लेख केला आहे, भगवंतांच्या महानतेचा विचार जर आपण करीत गेलो तर आपण लहान आहोत त्यापेक्षा जाणीवेने आपला अहंकार क्षीण व्हायला लागतो. अहंकार क्षीण होण्याकरता भगवंतांची नामं, त्याचे अर्थ श्रवण करावे आणि श्रद्धेने ती नामं घ्यावीत. त्यांची नामसाधना आपण करायला लागलो तर अहंकार पूर्णपणे क्षीण होतो. पण त्याची प्रक्रिया त्याच्या नावांचे अर्थ समजून घेऊन श्रद्धेने नाम घेण्यात तात्पर्य आहे, असं आचार्यांनी वारंवार उल्लेख केला आहे. आज जिथे आपण सुरुवात केली, ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये, अनेक ऋषींनी याचं गायन कीर्तन केलं आहे, सांगितले आहे, प्रत्यक्ष केलं आहे. आणि त्याचा आचार्यांनी उल्लेख केला आहे, ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये, की अनेक ऋषीमुनींनी केलेलं आहे, अनुभव सिद्ध आहे. ऋषीमुनींनी या अर्थांकडे लक्ष देऊन ती नामं घेतली आहेत आणि नामसाधनेतच तात्पर्य आहे, असा आचार्यांचा एकंदर श्री विष्णू सहस्रनाम याच्यावरती भाष्य करताना अभिप्राय आहे. संपूर्ण जगतामध्ये भगवंतांच्या नामा इतका आधार नाही, म्हणून इतकी 1000 नावं आपल्याला दिलेली आहे. प्रत्येकाने आपल्या आवडीप्रमाणे प्रेमाप्रमाणे कोणतं तरी एक नाम धारण करावं आणि श्रद्धेने नावं घेत जावीत. सर्वांना त्या अर्थांचा बोध होऊन श्रद्धेने नाम घेण्यामध्ये परिणती होऊन भगवंतांची कृपा व्हावी एवढी इच्छा व्यक्त करतो. भगवंतांच्या चरणी मागणं मागतो.
सद्गुरूंना आणि श्री गोपालकृष्णांनाही आजचं चिंतन समर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.